बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडावर पोहोचेपर्यंत शत्रू सैन्याला खिंडीत रोखून ठेवले. बाजीप्रभूचा जन्म हिंदू कायस्थ परिवारामध्ये झाला. सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. बाजीप्रभू हे बांदल यांचे सरदार होते. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि सुमारे 600 बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते. त्यावेळी झालेली आपली फसवणूक लक्षात घेऊन विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडिलकीच्या नात्यानं व अधिकारानं बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत म्हणजेच घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाल म्हणून उभे राहिले. हजारोच्या सैन्याला 300 मराठी मावळ्यांनी रोखून धरले होते. ही घटना दिनांक 13 जुलै 1660 रोजी घडली. मराठी सैनिकाच्या अभूतपूर्व अशा पराक्रमानं आणि बाजी सारख्या स्वराज्य निष्ठावंताच्या पवित्र रक्तानं घोडखिंड पावन झाली.
वयाच्या सारून राधीला बाई ग पहाट पारीला उगवला सह्याद्री रांगला अन वाहतो घाटोळी दादाव थोरल्या धन घाटोळी दादाव थोरल्या धन्याला अन स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे हे स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे शिवबाराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग हे पालखीताल कोण सोबती मावळ सरदार अन 32 मन सिंहासन त्यावरी बैसल कोण ग रायगडाच्या सत्रेवर गरजती शाहिरी ललकार संगनगार तू तारी वाजती संबळ ठेक्यान माझ राज शाजीची जाऊ रत्न शिवबा ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग आर भगव्या झेंड्याचं आभाळ गडाव भरलं ग ग ग नंग्या तलवारीचा पात नाचत मर्दानी खेळात भगव्या झेंड्याचं आभाळ गडाव भरलं ग ग ग माझ्या राजाच्या नावानं घडलं शिवराई होन ग उधळी गुलाल भंडारा बरोबर 350 वर्ष झाली स्वराज्याचा तूच वाली मुघलनेच्या मादील शाही ठेचली पायानो मर्दान सम्राट बी झालं किती आलं किती चक्रवर्ती तूच एक छत्रपती शिवबार माझा रे ग ग ग माझा राज माझा राज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझा शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझा शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग रायाजी जी बाजी काका काय झालं? आपण कितीही धावलो तरी गनिमाता दूर नाही. तुम्ही एक काम करा, आम्ही हा लोंढा इथे चढवतो, तुम्ही राजांना घेऊन पुढे. आम्ही कशाला? कुणीही पुढे जाणार नाही. राजे अहो ऐका, राजा ऐका, तुम्ही गनिमाच्या हाती सापडलात तर पुरी मराठशाही वाहून जाईल तुमच्या रूपानं. करणीशिवाय शेवटी काय उरतं रायाजी? इतिहास सांगेल खूप मोठा विजय मिळवून एक मराठा राजा शेवटी इथं मारला गेला. राजा असं झालं तर बांधलांच्या झुंजारपणाला भट्टा लागल. पुढच्या पिढ्या विचारतील बांधल होते नव तिथं काय करत होते. ते असताना राजांच्या केसाला धक्का कसा लागला? मग बांधलांनी सांगावं की राजा हट्टाला पेटला नाही ऐकलं त्यानं आमचं. चला आता गनिमाला सामोरे जाऊ. वयाच्या वडीलकीचा फायदा घेऊन दटावतोय असं समजा. पुढे निघा, विशाळगड जवळ का. नाही बाजी, आम्ही तुम्हाला फुलाजींना रायजींना आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही. काळजी नका करू राजे, आता हीच आमची जागा. कुणाचं नाव कुठं कोरलं जातं, आमचं या इथे कोरलं जाणार आहे. राजे,
हेच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी. आजचा उत्सव साजरा करू द्या. पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका. नाही बाजी. राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बाजी, झालं. तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडली. मग खुशाल लढायचं असेल तर लढा. जा राजे, पुढे वा. राजा जा तुम्ही, आम्ही आहोत. राजा जा तुम्ही, जा राजा तुम्ही, जा राजा, ये दौडू नका, चला. जा राजे, विनंती करतोय, जा. येतो. जा राजे, पुढे वा. राजे, विशाळगडावर पोचल्यावरती तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो गनिम. या राजे. राजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्काने मागता येईल. त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. नाव आहे स्वराज्य. नाव आहे स्वराज्य. बोला हर 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 हर. बाजूला व्हा. पुढे नाही जाऊ झालं. बाजी प्रभू रायाजी बांदल आणि बांदल सेनेतले 300 वीर तब्बल 12 घटिका घोडखिंडीत झुंजले. 40 घाव अंगावर झेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत मिसळले. कासारीचा उगम त्यांनी स्वतःच्या रक्ताचं अर्घ्य देऊन पवित्र केला. अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राम नाही.